ह्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफा मारल्या तर डायरेक्ट दारू कोठार पहिला त्यांनी उडवलं आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी केल्या. केमळ्याचं असं घर आहे अवकिरकर कुटुंबाचं, एक सर्वसाधारण धनगर कुटुंबाचं घर आहे. त्यात हिरकणीचे वंशज आहात ते कितवे वंशज आहात तुम्ही? आमची तशी 13वी पिढी आहे इथे. धनगर म्हणजे कोणताही देव असतो तिथे धनगराला तो देव जवळ घेणार. मित्रांनो, आमच्या मागे जो दिसतोय हा वाघ दरवाजा आहे आणि हा कडा बघा. याच चोर दरवाज्यातनं वाघ दरवाज्यातनं राजाराम महाराज हे विशाळगडाकडे आणि विशाळगडाकडून पन्हाळगडाकडे आणि तिथून मग दिंडीला गेले होते. सांभाळून ना ए पोरांनो, डायरेक्ट सरळच्या सरळ नजर हटी सबसे बडी दुर्घटना घटी. चारी साईडला गाई म्हशी घेऊन तिथे जिथे देवाचं स्थान असेल तिथे धनगर थांबणार. हो हो हो. गडावर आमची 9वी पिढी आहे वर. गडाच्या वरती 9वी पिढी. एकदम डेंजर वाट आहे. आम्ही तिथनं असं आलोय. हा गड उद्ध्वस्त केला आणि लोक काय जणून वगैरे मेली सर्व पळाली. तेव्हा आमचे पूर्वज 2-3 गडावर म्हणजे दिवाबत्ती करण्यासाठी येऊन गाई म्हशी घेऊन राहिले.